असं सांगितलेलं आहे की आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती केलेला पुरुष इतर कोणासही भौतिक कार्य करण्यास प्रेरित करीत नाही। जो ज्ञानी पुरुष असतो तो कधीही कोणाला प्रेरित करीत नाही। तो हमेशा आपल्या अशा या भक्तिमय जीवनामध्ये आनंद जीवन जगत असतो। जो मनुष्य इतरांना भक्तिमय सेवेचा मार्ग शिकवून त्यांना उद्धार करू शकत नाही त्याने आध्यात्मिक गुरु, पिता, माता, देवता किंवा पती होऊ नये। स्पष्ट सांगितलं आहे। काय सांगितलं आहे की जो मनुष्य इतरांना भक्तिमय सेवेचा मार्ग शिकवून त्यांचा उद्धार करू शकत नाही त्याने आध्यात्मिक गुरु, पिता, माता, देवता किंवा पती होऊच नये। स्पष्ट सांगितलेलं आहे भागवतात। दुसऱ्याचा उद्धार केला पाहिजे, दुसऱ्याला आनंदी केलं पाहिजे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघायला पाहिजे। त्या व्यक्तीला अतिशय त्याने गुरु करू शकतो। तो बोलू शकतो माझ्याकडून मी कितींचा फायदा करतोय, कितींना आनंद देतोय। आज राजकीय लोक आपल्या फायद्यासाठी लोकांना काय ना काय देत असतात, पैसे देतात, कोणाला घर देतात, काय ते देतात का तर मला पुढचं इलेक्शनमध्ये काहीतरी सीट मिळाली पाहिजे, नाही तर माझं जीवन बर्बाद होईल। पण त्याला महिन्याला इन्कम किती आहे? आमदार नगरसेवकाचं इन्कम असतं, आमदाराचं असतं, खासदाराचं असतं, मंत्रीचं असतं, इन्कम वाढत असतं। त्या पद्धतीत जनतेला इन्कम आहे का तर नाही। परंतु हे एवढं इन्कम करून पण माझ्या मुलाचं, माझ्या पत्नीचं, माझ्या नातेवाईकांचं आपलं पूर्णतः प्रॉपर्टी बनवत असतात आणि मित्रमंडळींची। तर ह्याच्यामुळे लोकांना अशा पापामुळे, असुरवृत्तीमुळे गरिबांना दुःख भोगावं लागतं। कारण हे गरिबांचा पैसा स्वतः लुटतात आणि स्वतः लुटल्यामुळे हे श्रीमंत होतात, बिचारा गरीब तो गरीबच होतो। आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे स्पष्ट की जो मनुष्य इतरांना भक्तिमय सेवेचा मार्ग शिकवून त्यांचा उद्धार करू शकत नाही त्याने आध्यात्मिक गुरु, पिता, माता, देवता किंवा पती होऊ नये। अशा प्रकारे भगवान ऋषभदेवाने आपल्या 100 पुत्रांना उपदेश दिला। ऋषभदेवांचे पुत्र किती होते? 100 होते। त्याने आपल्या पुत्रांना हे उपदेश दिले की मनुष्य जीवन आपल्याला अतिशय मौल्यवान जीवन मिळाल्यामुळे आपण समाजाची सेवा करणं, दीनदुबळ्यांची सेवा करणं, गरिबांची सेवा करणं, गरिबांना सर्वस्व देणं, आपल्याला काय नाही मिळालं तरी चालेल पण माझ्याकडे अधिकार जर आहे त्या अधिकाराचा फायदा जनतेसाठी झाला पाहिजे। आज लोक स्वतःच्या अधिकाराचा फायदा स्वतःच्या परिवारा, नातेवाईकांसाठी करून त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात। 5 पिढ्या, 10 पिढ्या, 15 पिढ्या आपल्या बसून खायला पाहिजे, पण 2 पिढ्याच्या नंतर ह्या लोकांची हालत खराब आहे।